बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावणार नामदार मंत्री शिवेंद्रसिंहराजे। कैलासवासी विजयराव मोकाशी साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त शेतकरी मेळावा। सातारा बोंडारवाडी धरण हे जावळी तालुक्यातील 54 गावांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे। कैलासवासी विजयराव मोकाशी यांनी या धरणासाठी जनांदोलन उभे केले होते। राज्य सरकारच्या माध्यमातून हे धरण पूर्ण करणे हीच कैलासवासी विजयराव मोकाशी साहेब यांना खरी श्रद्धांजली असणार आहे। जावळी तालुक्यातील जनतेने वेळोवेळी ताकद दिल्याने मी मंत्री झालो असून सर्वांना सोबत घेऊन बोंडारवाडी धरण प्रकल्प होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही। सरकार या प्रकल्पासाठी सकारात्मक असून बाधित गावांचाही प्रश्न सोडवण्यासाठी बाधित गावे व कृती समिती यांची लवकरच बैठक घेऊन या प्रकल्पाचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक कैलासवासी विजयराव मोकाशी साहेब यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त नांदगणे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते। याप्रसंगी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर, माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, राजेंद्र मोकाशी, दत्तात्रय पवार, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, आदिनाथ ओंबळे, वैभव ओंबळे, कुणाल मोकाशी आदींची उपस्थिती होती। बोंडारवाडी प्रकल्पाचे खऱ्या अर्थाने जनक हे विजयराव मोकाशी साहेब हे होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जलसिंचन विभागाकडून हे धरण पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला। हे धरण 1 TMC क्षमतेचे असून शासन व प्रशासन या धरणाबाबत सकारात्मक आहे। या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचे योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन होण्यासाठी शासनाच्या मदतीने प्रयत्न करणार आहे। या धरणासाठी निधी कमी होऊन दिला जाणार नाही। बाधित ग्रामस्थांशी संवाद साधून योग्य तो तोडगा काढणार असून प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहे। या धरणाचे नाव विजयसागर जलाशय ठेवून कैलासवासी विजयराव मोकाशी साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिली। वेण्णामाई न्यूज, केळघर, तालुका जावली। स्पर्शाने आणि शौर्याने प्रसिद्ध असलेल्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आज स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब यांचा तृतीय स्मृती दिन साजरा करत असताना व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर साहेब, माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, आता ज्यांनी तडाखेबंद भाषण दिलं ते युवकांचं नेतृत्व अंकुशराव कदम, एकनाथजी ओंबळे आणि सर्वच मान्यवर। खरं तर बोलण्यासारखं खूप आहे। दुपारी 3 वाजता हा मेळावा सुरू झालाय। डॉक्टर साहेबांना यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे मी अधिक बोलणार नाही। अगदी 2-3 विषय बोलेन आणि मी माझं भाषणाचा समारोप करेन। अनेकांना बोलायची इच्छा आहे। मगाशी अनेक जण बोलले। आम्ही अनेक गावांमध्ये या मेळाव्याच्या अनुषंगाने गेलो। लोकांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत। आज या ठिकाणी बोलत असताना अनेक मान्यवरांनी सांगितलं की तिसरा स्मृती दिन साजरा करत असताना साहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करत असताना त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशा भावना व्यक्त केल्या। मला सांगा, एखादा विषय घेऊन आयुष्यभर ज्यांनी लढा दिला, गेले 15 वर्ष सातत्यानं लढा दिला आणि हा लढा अपूर्णतेच्या वाटेवरती असताना त्यांनी आपला देह ठेवला। या संघर्षाच्या वाटेवर चालणारा आमचे विजयराव मोकाशी साहेब अर्ध्यावरती स्वप्न ठेवून अर्ध्यावरती लढा आपल्या जीवावरती सोपवून या जगाचा त्यांनी निरोप घेतला। कशी त्या माणसाला चिरशांती मिळेल? तुम्हीच सांगा भावांनो, तुम्हीच सांगा बहिणींनो, तुम्हीच सांगा मातांनो। खरंच यांच्या आत्म्याला चिरशांती मिळेल का? कारण त्यांचं स्वप्न अपुरं आहे, त्यांनी हाती घेतलेला लढा अपुरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या आत्म्यात चिरशांती मिळू शकत नाही। या ठिकाणी अनेकांनी सांगितलं की त्यांच्या अस्थी या ठिकाणी विसर्जनासाठी ठेवलेल्या आहेत। किती दिवस आम्ही या अस्थी ठेवायच्या? मला असं वाटतं की कणेर धरणाची ज्यावेळेला निर्मिती झाली त्यावेळेला चिंचणी असेल, आकले असेल, इथपासूनची गावं स्थलांतरित झाली। त्यांना आपली भाव म्हणून, आपले नातेवाईक म्हणून त्यांनाही स्थलांतरित व्हावं लागलं। का? तर सांगलीचा विकास व्हावा, सांगलीला पाणी जावं, साताऱ्याला पाणी जावं म्हणून आमची भावंड आम्हाला सोडून इतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पुनर्वसित झाली। जी 2 गावं, जी 3 गावं विरोध करताय ट्रायलपीटच्या नावाखाली, जे काही म्हणजे ज्या काही गोष्टी सगळ्या आपल्याकडे ऐकायला मिळत आहेत, मला फक्त एवढंच डॉक्टर साहेब म्हणायचं आहे की ही 2 गावं आज जी विरोध करतायत ती ही आमचीच भावंड आहे। त्यांचं ज्या वेळेला 2022ला अतिवृष्टी झाली, दरडी कोसळून खाली आल्या, त्यावेळेला त्यांच्या मदतीला आम्ही सुरुवातीला धावलो, आम्हीच त्यांना मदतीचा हात दिला। वाईटे सारख्या गावामध्ये 11 विहिरी ज्या मोजल्या होत्या त्या काढून देण्याचं काम सुद्धा आम्हीच त्या ठिकाणी जाऊन व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून केलं। त्याही बांधवांना माहिती आहे।
उद्या कधीतरी अतिवृष्टी झाली तर आमची गावं कदाचित दरडीखाली दबली जातील आणि हे घडू नये यासाठी ही गावं त्यावेळेला सुद्धा पुनर्वसन मागत होती. मग आज त्यांचा नकार का असा मला प्रश्न पडतो. अंकुश बाबांनी बोलत असताना सांगितलं की यांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे आणि ती भूमिका सुरुवातीपासून स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब आणि बोंडारवाडी धरणपूर्ती समितीची सुद्धा तीच भूमिका राहिली की आधी पुनर्वसन आणि मगच धरण. ही भूमिका सर्वांचीच आहे की नाही. जोरात टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना आपण पाठिंबा दिला. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ खूप झालेला आहे. फक्त आता डॉक्टर साहेब आमची इथं जमलेल्या सगळ्यांची मगाशी या ठिकाणी खचाखच सगळं जो हॉल आहे तो भरलेला होता. वेळ खूप झालेला आहे, महिलांना स्वयंपाक करायचा असतो, हे असतो. मी मगाशीच त्या आदिनाथ दादांनी यांना सांगितलं की बाबा आपला कार्यक्रम किमान 5:30 पर्यंत तरी संपला पाहिजे. महिलांना पुढे जाऊन स्वयंपाक करायचा असतो, हे असतो. त्यामुळे बऱ्याचशा महिला कमी झाल्या, पुरुष मंडळी कमी झालेली आहेत. मी जाता जाता एवढंच सांगेन डॉक्टर साहेब, आज या सगळ्यांच्या वतीनं मी एवढंच सांगेन, मला तुम्हाला एकतर हिंसक लढा चालत नाही, अहिंसकच लढा लागतो. आणि आम्ही माणसं असे, आम्ही वारकरी आहे, पण वारकरी ज्या वेळेला रामावरती प्रेम करतो त्यावेळेला आम्ही हनुमंतरायालाही मानतो. त्यामुळे डावचा लढा लढत असताना आम्ही कायदा हातामध्ये घेतला, शासनाच्या गाड्या पेटवून दिल्या. कदाचित ते तुम्हाला पटणार नाही, परंतु आम्ही ते काम केलं की आम्ही हनुमंतरायाचे भक्त आहे. जर हनुमंतराय रावणाची लंका जाळत असेल तर डाऊ सारखी कंपनी जाळायला आम्हाला कुणाला विचारावं लागत नाही, कारण आम्ही हनुमंतरायाचे अनुयायी आहोत. त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो या बहिणींनो की या पुढचा लढा आपल्याला शांततेनंच लढायचा आहे. डॉक्टर भारत पाटणकर साहेब सांगतील तसाच लढायचा आहे. पण वेळ आली तर पुन्हा एकदा जशी 2 गावं रस्त्यावरती उतरतात तसं 52-53 गावच्या लोकांना रस्त्यावरती उतरायची वेळ आली तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. कायदा हातात घेऊन सुद्धा आम्ही लढू शकतो. एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा मी स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असं म्हणत नाही, कारण त्यांचा आत्मा आजही आमच्या सगळ्या या हॉलमध्ये सुद्धा उपस्थित असणार आहे. कारण तो अतृप्त आत्मा आहे. जोपर्यंत बोंडारवाडी धरण पूर्ण होत नाही आणि 52 गावं या ठिकाणी सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळणार नाही. हे फक्त लढणाऱ्या कार्यकर्त्याला समजू शकतं. या ठिकाणी माझ्या मी भावनांना पूर्णविराम देतो. रामकृष्ण. धरणाचे यांना आपण निर्माणकर्ते म्हणूया किंवा जनक म्हणूया. मान्य आदरणीय स्वर्गवासी विजयराव मोकाशी साहेब यांचा 3य पुण्यस्मरण दिन इथं आपण त्यांना अभिवादन करून सर्वजण शेतकरी मेळाव्यानं आज इथं साजरा करतोय. मी माझ्या वतीनं पण मोकाशी साहेबांच्या स्मृतीत अभिवादन करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना पण करतो. या कार्यक्रमाला मेळाव्याला उपस्थित असलेले माजी आमदार मान्य सदाभाऊ सपकाळ, मान्य राजेंद्रजी मोकाशी साहेब, त्याचबरोबर मान्य अंकुश बाबा कदम, मान्य मोहनराव कारसुर्डे, मान्य एकनाथजी ओंबळे शिवसेनेचे नेते, त्याचबरोबर आपल्या बोंडारवाडी धरणपूर्ती समितीचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे, मान्य ज्ञानदेव रांजणे साहेब, मोहनराव अण्णा कासुर्डे आणि सर्व स्टेजवरचे आणि सगळे समोर असणारे सर्व तालुक्यातली आणि 54 गावातून आलेले सर्व सन्मान्य वडीलधारी, माझ्या सर्व माता भगिनी आणि उपस्थित मित्रांनो, मुंबईकर मंडळी सगळी, आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रत्येकदा स्वर्गवासी विजयराव मोकाशी साहेबांना अभिवादन करतो. मला पुढं कार्यक्रम आहे काय म्हणून मी आधी बोलायला उभा राहिलो. अजून डॉक्टर साहेब इथे येणार आहे. डॉक्टर साहेबांचं पण आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळं थोडं कार्यक्रम पूर्वनियोजित म्हणजे हा होताच, त्याच्यानंतर सुद्धा पुढचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळं मला जाणं क्रमप्राप्त आहे. म्हणून अभिवादन करायला आणि
या प्रकल्पाबद्दल सध्याची स्थिती काय आहे आणि नेमकं काय काय प्रयत्न केले गेलेत आता आपल्या एक 5-6 महिन्याच्या कालावधीत आपण म्हणूया, किंवा काय काय पर्याय अजून काढायचा प्रयत्न शासनाच्या इरिगेशनच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे, याची थोडी माहिती आपल्या समोर मी ठेवू इच्छितो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बोंडारवाडी धरण हे जावळी तालुक्यातील आपल्या 54 गावांसाठी हे धरण आपण करतोय. हे धरण पूर्वी काही अडचणींमुळं, गव्हर्नरच्या काही नियमांमुळं किंवा जे आपल्यावर पश्चिम महाराष्ट्रावर प्रामुख्यानं विदर्भाच्या अनुशेषामुळं जे निर्बंध होते, त्यामुळं सुरुवातीला हे धरण अजितदादा उपमुख्यमंत्री असताना पिण्याच्या पाण्याचं धरण करायचं म्हणून म्हणजे काय म्हणायचं, प्राथमिक एक त्याला मान्यता दिली गेली किंवा ह्याला तत्वता मान्यता आपण दिली, आणि ह्याचं पुढचं जे काही आहे ते पिण्याच्या पाण्याच्या विभागाकडे पैसे देऊन त्यांच्या माध्यमातून हे धरण करूया, मार्ग आता तोच आहे असं ठरलं. आणि या धरणाला तिथनं थोडीफार चालना जी आहे या प्रकल्पाला मिळायला लागली. नंतरच्या कालावधीमध्ये काही दिवस वर्ष उलटून गेले. परत पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली हे धरण आपली जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे होऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणजे पिण्याच्या पाणी याच्या खाली गेलं तर जे बाधित होतात, जे बुडीत होतात, त्या गावांना, त्या लोकांना पुनर्वसनाचा कुठलाही मोबदला फायदा हा कायद्यानं आपल्याला देता येणार नाही, हे या सगळ्या ह्याच्यातनं लक्षात आलं. आणि मग हे लक्षात आल्यानंतर नंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असताना परत एक निर्णय झाला की हे धरण इरिगेशनचं धरण म्हणून करायचं, म्हणजे इरिगेशन विभागाकडनं करायचं, की ज्या माध्यमातून पुनर्वसनाचे सगळे फायदे, पुनर्वसनाचे सगळे कायदे जे आहेत, म्हणजे फायदे म्हणा आणि कायदा पण, त्या दोन्ही गोष्टी या धरणाला आणि इथल्या प्रकल्पग्रस्तांना लागू होतील असा निर्णय झाला आणि तो बदल झाला. त्याच्यानंतर पूर्वी आपल्याकडं पाणी साठा, पाणी उपलब्ध आहे का नाही कनेरमधनं, कारण कनेरचं धरण आधी झालंय, बोंडारवाडीचं धरण आपण आता करतोय, मग कनेरमधनं या 54 गावांना पाणी उपलब्ध होतंय का नाही याचा एक सर्वे, चर्चा, बैठका या सगळ्या सुरू झाल्या. मग गिरीश महाजन साहेबांकडं काही बैठका झाल्या, अशा वेगवेगळ्या ठिकाणी बैठका झाल्या. मोकाशी साहेब या सगळ्यात होते आपल्याला पण माहित आहे. आणि नंतर फडणवीस साहेब ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला 1 TMC ची पाणी उपलब्धतेची मान्यता ही आपल्याला या ठिकाणी दिली गेली. सन्माननीय डॉक्टर भारत पाटणकर साहेब उपस्थित झाले. मी त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. नाही डॉक्टर साहेबांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर साहेबांना पण मी थोडं सांगू इच्छितो की मला थोडं अजून एक पूर्वनियोजित कार्यक्रमाला जायचं म्हणून आपण यायच्या आधी थोडं मी मनोगत व्यक्त करायला आणि अभिवादन करायला इथं उभा राहिलो. हा कार्यक्रम होता तसा तो पण कार्यक्रम पूर्वनियोजित एक ठरलेला आहे. मग थोडी दिलगिरी आपली डॉक्टर साहेब आपली आणि संयोजकांची मी नक्कीच आधीच मानतो. पण आपल्याला पण आता जे मी सांगत होतो की 1 TMCचा आपल्याला पाणी उपलब्ध करून दिलं गेलं, आपल्याला हक्क जावळी तालुक्याचा आज 1 TMCच्या पाण्यावर कायम झालेला आहे. ही दुसरी बाजू आता
त्याच्यातनं जे आता नजीकच्या कालावधीमध्ये आता मधलं जे काही हे झालं त्याच्यात मी फार जात बसत नाही, कारण ती प्रक्रिया आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. 2-3 वेळेला खड्डे काढून जे पाहिजे की ज्या पिट्समुळं धरणाचं ज्याला आपण संकल्पचित्र म्हणतो, एस्टिमेट म्हणतो, किंवा धरण कसं बांधायचं, भिंत कशी बांधायची, तर पाया कसा आहे, किती खोल जायला लागेल, मग त्या ह्याच्यावर किती खर्च या धरणाला येणार आहे, किती रुपयांची तरतूद या धरणाला करायला लागेल, सगळ्यासाठी हे जे पिट्स आपण जे म्हणतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण त्याच्यावरच सगळा रिपोर्ट जो आहे तो पुढं इरिगेशन विभागाच्या माध्यमातून शासनाकडे दिला जातो. किंवा हे बोंडारवाडी धरण बांधायचे हे आपण एवढ्या कॅपॅसिटीचं बांधतोय, ह्याचा खर्च एक आपण म्हणू एक अंदाजे आपण किंवा एक 100 कोटी 200 कोटीचं हे धरण होणार आहे. एवढा निधी याला प्रशासकीय मान्यता देऊन याला लागणार आहे. अशा पद्धती आणि मग तांत्रिक मान्यता जी असती ती हे जे पिट्स आपल्याला काढायचे हे काढल्यानंतर तांत्रिक मान्यता पण त्याच्यातनंच पुढे त्याची प्रक्रिया होती आणि प्रशासकीय मान्यता ही दुसरी प्रक्रिया होती. यासाठी हे जे पिट्स काढायचे म्हणजे जे खड्डे काढायचे त्या ठिकाणी की जमिनीतला भूगर्भातली तिथली परिस्थिती काय आहे, किती खोल जायला लागतं वगैरे, त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचा विषय. आणि याला थोडं